हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर लास्ट व्हिडिओच्या पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू केलेला आहे मी. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी निघालेले माझ्या नंदेकडेच, म्हणजे सोनियाकडे. ती इथे जवळच सानपाड्यामध्ये राहते, तर तिकडेच निघालो होतो. तर गेल्या गेल्या मी तिच्या घराचं थोडंसं शूट घेतलं, कारण गेल्या गेल्याच मला एवढा पॉझिटिव्ह वाईब्स आल्या ना, खूप छान असं वाटलं. खूप छान असं तिचं घर होतं आणि तिने खूप छान ठेवलंही होतं. तर गेल्यानंतर तिने मस्तपैकी बघितलं तर जेवण बनवून ठेवलेलं होतं. तर इकडे कोशिंबीर, बिर्याणी आणि मटणची भाजी असं काहीसं बनवलेलं होतं. तर फ्रेश वगैरे झालो आम्ही मस्तपैकी आणि आता जेवण करायला बसणार आहे. तर ही आहे सोनिया आणि ही आहे इरा. तर इकडे अंश आणि इरा असं आल्यावरती लगेच खेळणं चालू होतं. ते काहीतरी बनवत होते मोबाईलवरती बघून. आणि हे तिचे हे प्लांट्स मला तर खूप आवडले. मी त्याचा पण शूट घेतला, कारण ते रिअल नाही आहेत, फेक प्लांट आहेत, पण ते असं वाटत होतं की रिअल. तर इथे दुपारी आराम केल्यानंतर आम्ही संध्याकाळी मुलांना घेऊन इथे छान गार्डनमध्ये गेलो होतो, कारण तिच्या घराच्या जवळच हे गार्डन होतं. पुन्हा इकडे रात्री जेवण वगैरे झालं आमचं आणि पुन्हा आम्हाला आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली, म्हणून आम्ही नॅचरल्समध्ये आलो होतो आईस्क्रीम खाण्यासाठी. पहिल्यांदा आम्ही सगळ्यांनी एक एक फ्लेवर ट्राय केले. त्यानंतर आम्हाला आणखीन खाण्याची इच्छा झाली, म्हणून आम्ही आणखीन काहीसे फ्लेवर्स घेतले. असं करून आम्ही सगळे फ्लेवर ट्राय केले. तर हा आहे नेक्स्ट डे. तर आता मी निघालेले पुढच्या डेस्टिनेशनला. तर तेच मी सोनीला दाखवत होते. म्हटलं आल्यापासून बॅग घेते आणि निघते, हेच चालू आहे माझं. तर आता आम्ही निघालो गुड्डीकडे. तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी जे दाखवली होती ना मुंबईच्या गुड्डी, तर तिच्याकडेच आम्ही आलो होतो. तिला नको बोललं तर तिनेही भरपूर असं काहीसं बनवून ठेवलेलं होतं जेवण. इकडे सागर, आरती आणि आत्तू मामांना पण आम्ही बोलून घेतलं होतं आणि जुन्या आठवणी काढून आमच्या दोघींच्या गप्पा चालल्या होत्या. तर इकडे आल्यापासून आम्ही एवढं खातोय ना, खरंच मला घरी गेल्यावरती ना फुल डाएट करावं लागणार आहे, कारण बरंचसं खाणं झालेलं आहे आमचं. तर इकडे आल्यावरती अंश छान शिवांशबरोबर खेळत बसला होता. देवांश तर खेळून खेळून दमून झोपी गेला होता तो. त्यानंतर आम्ही पण छान जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आता सगळ्यांना बाय बाय करून आता निघतोय रत्नागिरीला. तर आता इथून पुढचे तुम्हाला सगळे ब्लॉग हे रत्नागिरीमध्ये मधले दिसणार आहेत. तर चला भेटू मग पुन्हा रत्नागिरीच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.